राहता तालुक्यातील वाकडी धनगरवाडी परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे। शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतातील पिंजऱ्यात मंगळवारी रात्री एक बिबट्या जेरबंद झाला। त्यावेळी इतर 2 बिबटे त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करताना आढळले। स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही हानी झाली नाही। घटनास्थळी वन विभागाने धाव घेतली असून पकडलेला बिबट्या माणिकडोह बिबट निवारा केंद्र जुन्नर येथे सोडण्यात येणार आहे। मात्र परिसरात अजूनही बिबटे मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाकडून तात्काळ बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून होत आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण दरंदले, राहता। जो बिबट्या जेरबंद झालाय ती नेमकं काय हकीकत घडली या ठिकाणी आणि कसा जेरबंद झाला? कैलास भाऊ शेळके संध्याकाळी 7 वाजता आपल्या शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस मोटर चालू करण्याकरता ज्यावेळेस आले आणि गेल्या 2 महिन्यापासून इकडे ह्या परिसरामध्ये 5-7 बिबटे धुमाकूळ घालतायत। आमच्या आता स्नेहल संतोष राशीनकर नावाची एक मुलगी 15 दिवसापूर्वी जिला संध्याकाळी 9 वाजता घरच्या अंगणातून उचलून नेलं। तिचा अंत झाला आणि 2 महिन्यापूर्वी चितळी परिसरात ही घटना घडली। आणि संध्याकाळी शेतकऱ्यांना एक तर लाईट नसते, रात्री लाईट नसली, दिवसभर लाईट नसते, संध्याकाळी आले तर लाईट चालू करून 12 वाजता लाईट येते। म्हणजे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री इकडे तिकडे जावं लागतं। आणि ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस हे शेतकरी कैलास भाऊ इथं आले तर संध्याकाळी 7च्या सुमारास त्यांना इथं बिबट्या दिसल्या। ते 2-3 होते आणि इथं पिंजरे लावलेले होते आणि त्या पिंजऱ्यात ते कोंबडे ठेवलेले होते, तर त्यात तो अडकला। आमचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की रात्रीची लाईट आणि रात्रीचं पाणी भरायला किती वाईट अवस्था। एक त्यांच्या फॅमिली इथं आलेल्या होत्या। तर आमचं असं म्हणणं आहे वन्य प्राणी जो कायदा केलेला आहे सरकारने, हा कायदा एक तर मोडीत निघाला पाहिजे। आणि याच्याबरोबर आम्ही वन्य प्राणी म्हणजे काय, ते आमचे जे रानडुकरं आहेत ते बी रात्रीतून ठोशा आणतात, तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर या बिबट्यांना, या नरभक्षक बिबट्यांना आता वन खात्याचे सगळे कर्मचारी इथे येऊन गेले, बिबट्या घेऊन गेले, पण हेच बिबटे पुन्हा याचे कुत्र्यासारखे झोपे वाढतात यांचे, आणि झोपे जास्त झाल्यामुळे यांची संख्या खूप झाली। त्याच्यामुळे यांना मारलं तर दोष आहे, बिबट्यांना मारलं तर दोष आहे, आत्ता समजा मारलं तर दोष आहे, पण आमचे संतोष राशीनकरची मुलगी स्नेहल हिला जबड्यात घेऊन गेले तर ती म्हणजे मनुष्य प्राण्याला मारलं तर चालतं आणि बिबट्यांना मारलं तर नाही चालतं। जोपर्यंत राजकीय व्यवस्था ही यांच्या घरचं कोणी जात नाही, यांच्या घरचं जवळचं कोणी जात नाही, किंवा फॉरेस्टच्या अधिकाऱ्याचं कोणी जात नाही, किंवा वन मंत्र्याच्या जवळचं कोणी जात नाही, तोपर्यंत या कायद्यात रूपांतर होणार नाही असं। कारण मीडिया आज त्यांचं मात्र छोटीशी घटना घडली तर शहरातले मीडियावाले दिवसभर तेच न्यूज चालवतील, पण आमची लहान मुलं, आमच्या माता भगिनी जर नेल्या तर ते न्यूज नाही चालत। तुमच्यासारखे जे प्रतिनिधी इथं आले त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो। आणि आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या, ज्या जंगली प्राण्यांचा जो त्रास आहे तुम्ही तो मांडण्याकरता इथं आला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो। हा बिबट्या कधी तुम्हाला इथं दिसून आला? बाळासाहेब तुम्ही हा बिबट्या काल संध्याकाळी 6:45ला आला। हे 15 दिवसापासून रोज आम्ही शेळ्या कोंबड्या घालायचं काम करतो। आणि हे गट नंबर किती आहे या शेताचा? नंबर 1 धनगरवाडी आणि शिवार धनगरवाडी धनगरवाडी ठीक। धनगरवाडी दोन्हीचा मिळून तुमची वन विभाग आणि सरकारकडे काय मागणी आहे? वन विभाग तसं पाहता वन विभाग हलगर्जीपणाच करता, काही लक्ष देत नाही। हां, यापूर्वी ज्या इथं मानवाच्या वित्तीय हानी झालेल्या आहे, जवळजवळ 2 बळी गेलेले आहे या ठिकाणी, तर त्यावरती आपलं काय मत आहे? 2 बळी काय वाईटच घटना नाही। बिबट्यांचे जेरबंद करायला सरकार कुठं कमी पडतंय का? शेतीत आता हे लाईट रात्रीची म्हणजे काहीच काम आहे, शेतकरी मारायचं काम आहे, दुसरं काही नाही। तुमची काय मागणी आहे? हे दिवसाच लाईट पाहिजे ना आम्हाला। माणसाला जशी परवानगी माणसावर गुन्हा होतो त्यांच्यावर काय गुन्हा आहे, मग त्यांना मारलंच पाहिजे ना। वन अधिकारी म्हणतात, हा वन अधिकारी ते काही हात वर करून मोकळे होते। रात्री वन अधिकारी काय म्हणले सांगा? हा वन अधिकारी रात्री म्हणजे तुमची जबाबदारी सांभाळायची, मग आमचं काम हे पगार घेते तुमची जबाबदारी। रात्री मला म्हणे हे काय झालं तुमची जबाबदारी म्हणे, मग ते पुरी मेल्या, त्याला मी विचारलं म्हणले 2 पुरी, 1 मुलगा मुलगी मारली, त्याचं काय? माझं नाव राहुल कैलास शेळके। काय झालं इथं या ठिकाणी? इथं मी मोटर चालू करून गेलो, त्याच्यानंतर इथं बिबट्या अटकला। इथं येऊन बघितलं 3 बिबटे होते नाही का, 3 बिबटे होते। तर एक याच्यामध्ये हे झाला, 2 याच्या सोडवण्यासाठी याला प्रयत्न करीत होते नाही का। तर वन अधिकाऱ्यांना फोन केला, वन अधिकाऱ्यांना बोलवलं तर ते असं म्हटले का या बिबट्याची जबाबदारी तुम्ही घ्या,
नाही तर आम्हाला संध्याकाळी घेऊन जाऊ द्यायला हे इथून नेत्या तिकडे सोडून देतात बर्डा बेडवर नाही का, इथून 2-2.5 किलोमीटरवर. वन विभागाचा हलगर्जीपणा हो राहिला का 100% होऊ राहिला. ते जर म्हणून राहिली तर रात्री न्यायचं ना, याची जबाबदारी तुम्ही घ्या. मग इथं आमची 2 मुलं मेलेली त्यांची जबाबदारी कोण घेणार नाही का. झाली एक तर लाईट टिकत नाही दिवसभर, लाईटीचा विषय तर पाणी नाही, मग माणूस रात्री येणार ना त्यासाठी. लाईट येते रात्री, दिवसभर लाईट पाहिजे ना. वन विभागाने या परिसरामध्ये किती पिंजरे लावलेले? एकच पिंजरा होता वैयक्तिक. आम्ही जाऊन रात्री 11-11 वाजता आम्ही 4-5 जण गेलो, 2 पिंजरे घेऊन आलो. नाही, एक पिंजरा घेऊन आलो आणि एक आता त्याने आणून सोडा. आता आम्ही वैयक्तिक खर्चातून आणला तो, पण रात्री तर कोणी पाहिला नाही आलं. ज्यावेळेस गावातून फोन गेले त्यावेळेस वन अधिकारी आली. आम्ही फोन केले त्याला किंमत नाही. सरपंचांचा फोन गेल्यानंतर ते आले, तोपर्यंत सामान्य माणसाचं त्यांना हे कळकळीची म्हणजे जो इथं हात बतो त्याचं त्यांना घेणं नाही, फक्त वरिष्ठ लोकांचंच घेणं, पुढाऱ्यांचं घेणं. अजून काय मागणी राहील तुमची? अजून आमची अशी इच्छा आहे की यांना ना ठोकलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगायचं, जागेवरच ठोकलं पाहिजे. म्हणजे यांनी लोकांना मारलेलं चालतं, मग आपण काय करायचं तुम्ही सांगा. म्हणजे थोडक्यात शासनाने बिबट्यांना ठार करावे अशी तुमची मागणी आहे आमच्या का? जागेवरच ठोकलं पाहिजे इथं. अच्छा, हा जो बिबट्या जरबंद झालाय नेमकं त्याची काय माहिती आहे आपल्याकडे? जसं त्या परिसरात धनगरवाडी परिसरात स्नेहल संतोष राशिंकर ही कन्या 26 मार्च 2025 रोजी बिबटने मारले. त्याच्यामुळं ह्या परिसरात 8-10 पिंजरे जवळजवळ लावलेत आम्ही, आणि सर्व पिंजऱ्यामध्ये बिबट पकडणे आणि इथून ह्या एरियातून निर्मनुष्य क्षेत्र जंगल क्षेत्रात जसं माळशेज घाट वगैरे तिकडे नेऊन सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी जी उपाययोजना केलेल्या आहे वन विभागाने, कुठकुठं पिंजरे लावलेले आहे आपण या ठिकाणी? जसं दिघीला लावलेतं, चितळीला लावलेतं, वाकडीला लावलेतं, धनगरवाडी परिसरात लावलेत. म्हणजे वेगवेगळ्या परिसरात लोकांचं डिमांड पाहून, कारण लोकांना माहीत असतं की ह्या परिसरातून असं वावर चालू त्याचा, मग लोकांचं जे डिमांड आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेत. फक्त ते जाताना योग्य लोकेशन कोणतं आहे ते आम्ही ठरवतो, त्याप्रमाणे लावतो. स्थानिक नागरिकांचा असा आरोप आहे की वन विभागाकडून काही वेळा हलगर्जीपणा होतो. ज्यावेळेस फोन कॉल्स केले जातात त्यावेळेला वेळेवरती दाद दिली जात नाही. आजपर्यंत असं झालंच नाही की बुवा आम्ही त्यांना रिस्पॉन्स दिला नाही. प्रत्येक वेळेस आम्ही सहकार्य केलेलंच आहे. हे त्यांनी सुद्धा सांगावं, आमच्या पश्चात सांगावं. आमच्या समोर सांगण्यापेक्षा आमच्या पश्चात सुद्धा सांगते की ते सहकार्य करते आणि सहकार्य करतच आहेत आणि करतच असणार आहे. पुढील उपाययोजना काय करणार आता वन विभाग? आता जागोजाग पिंजरे लावले तर ते जागोजाग बिबट म्हणजे बंदिस्त करणे आणि घेऊन जाणे हाच उद्देश असणार.